नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, जसं की थंबनेल बघून तुम्हाला अंदाजा आला असेल की लॉ फील्ड जी आहे त्याला सध्या भरपूर डिमांड आलेली आहे. विद्यार्थ्यांचा कल LLB 3 इयर आणि LLB 5 इयर कोर्सेस करण्याकडे वाढलेला आहे. यापूर्वी जर तुम्ही पाहिला तर इतकी कॉम्पिटिशन या कोर्सला नव्हती आणि एवढे सारे विद्यार्थी याला इंटरेस्टेड आहेत आणि एक पारदर्शक ऍडमिशन प्रणाली ऍडमिशन प्रोसेस व्हावी म्हणून आता आपण CET द्वारे म्हणजे सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस याद्वारे आपण या ठिकाणी टेस्ट घेऊन कॅप द्वारे सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस द्वारे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करतो, ज्याच्यामध्ये कॉलेजच्या हातामध्ये काहीच नसतं. कुठलं कॉलेज कुणाला भेटेल हे त्यांच्या मार्कावरती म्हणजेच सध्या ते पर्सेंटाइल वरती डिपेंड आहे. आणि या वर्षी रेकॉर्ड ब्रेक असं विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन LLB 3 इयरच्या कोर्सेसला केलेलं आहे. जवळपास 94,000 विद्यार्थ्यांनी LLB 3 इयर CETच्या एक्झाम साठी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ऍक्च्युअल मध्ये जर आपण पाहिलं तर या जागा 21,000च्या आसपास आहेत. त्या 21,000 देखील नाहीत, 20,500च्या जवळपास गेल्या वर्षी जागा होत्या. मग आता प्रश्न येतो की ऍडमिशन कोणाला भेटणार. तर याविषयीच थोडंसं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काय करायचं आहे या 21,000 विद्यार्थ्यांमध्ये तुमचा नंबर कसा बसवायचा याविषयीच्या काही टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढचे तुम्हाला सर्व अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. त्याचबरोबर अपडेट मिस होऊ नये म्हणून आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही जर इथं पाहत असाल तर ही ऑफिशियल आकडेवारी आहे. LLB 3 इयर CET साठी 94,506 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. त्यापैकी 74,621 विद्यार्थी ऍक्च्युअल मध्ये एक्झामला बसलेले आहेत. बाकीचे जे काही 20,000 विद्यार्थी आहेत ते एक्झामला बसू शकलेले नाहीत. त्यांनी 800,000 रुपये CETची एक्झाम फी भरली, परंतु CET सेलच्या कारभारामुळे ढिसाळ कारभार म्हणूया ज्याला, जसं की एक्झाम अचानक डिक्लेअर केली. त्याचबरोबर यावेळेस सेंटर जे आहेत विद्यार्थ्यांना अलॉट केलेले ते त्यांचं नेटिव्ह प्लेस जवळचं सेंटर सोडून थोडंसं लांब सेंटर दिलेले होते. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक्झाम मिस झाली, कुणाची एका दिवशी डबल एक्झाम आली. अशा अनेक कारणामुळे एक्झाम पासून 20,000 विद्यार्थी हे वंचित राहिलेले आहेत. म्हणजेच आता 74,621 विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये आहेत. आणि मग त्या 74,621 विद्यार्थ्यांसाठी जागा मात्र फक्त 21,000 आहेत. याचाच अर्थ जवळपास 50,000 ते 53,000 विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे भेटणार नाही. आता त्यामध्ये आणखी प्रश्न असतो की सर आम्हाला एवढे मार्क आहेत तर कोणतं कॉलेज भेटेल. तर त्याविषयी देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे. लास्ट इयरची कट ऑफ त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि त्यानुसार तुम्ही स्वतः चेक करू शकता. कारण प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल सांगत बसणं ते चेक करणं मला देखील शक्य नाही. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्ट इयर 2 वर्षाच्या कट ऑफ तुम्हाला भेटून जातील आणि त्यानुसार तुम्ही डिसाइड करायचंय की तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं आणि कुठल्या कॉलेजचे चॉईसेस तुम्ही द्यायला हवेत. आता आणखीन एक विद्यार्थ्यांचा जीवाभावाचा प्रश्न आहे की सर आम्हाला खूप कमी पर्सेंटाईल आहेत तर ऍडमिशन भेटेल का. तर मित्रांनो, कमी पर्सेंटाईलला देखील ऍडमिशन भेटू शकतं. त्याला काही आपण पाठीमागच्या दरवाजाने असं म्हणूयात. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटा असतो. आता मॅनेजमेंट कोटा काय असतो, त्याची ऍडमिशन प्रोसेस कशी असते यावर देखील सविस्तरपणे व्हिडिओ मी थोड्या दिवसामध्ये घेऊन येणार आहे. एकदा ही कॅपची प्रोसेस सुरू होऊ द्या. ही कॅपची प्रोसेस केव्हा सुरू होणार आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं, केव्हा सुरू होईल
याविषयी देखील अपडेट तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये भेटून जाईल. त्यामुळे चॅनलला कंटिन्युअसली तुम्ही फॉलो करत राहा. पण ज्यांना कमी मार्क आहेत ते एकतर मॅनेजमेंट कोट्यामध्ये जाऊ शकतात, आणि दुसरा मी वारंवार विद्यार्थ्यांना सांगतो की मॅक्झिमम कॉलेज चॉईसेस द्या आणि असे कॉलेज ऑप्शन द्या की तुम्ही तिथे जाऊ शकता. उगीच कॉलेज ऑप्शन द्यायचं म्हणून देऊ नका. तुमचा नंबर लागला, आता मी सोलापूर जिल्ह्यामध्येच मला समजा लॉ करायचा आहे आणि मी उगीच मुंबईला कुठल्या तरी कॉलेजला ऍडमिशन देतोय, रायगडला देतोय, गडचिरोलीमध्ये देतोय, जिथे मी जाणार नाही. आणि नेमकं होतं काय की अशा ठिकाणी इनएक्सेसिबल रिजन मध्ये तुम्हाला जरी कमी पर्सेंटाईल असेल तरी तुमचा नंबर लागून जातो आणि तुम्ही त्या ठिकाणी मात्र जात नाही. म्हणजे तुम्ही काय करताय की दुसऱ्या विद्यार्थ्याची सीट त्या ठिकाणी अडवताय. तर असं करू नका. मॅक्झिमम कॉलेज चॉईसेस द्या, जे की कॅप राऊंडचा फॉर्म सुरू झाल्यानंतर असणार आहे. तर त्यावेळेस मॅक्झिमम कॉलेज चॉईसेस द्या, परंतु जिथं तुम्ही ऍडमिशन घेणार नाही असे चॉईसेस मात्र देऊन दुसऱ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय करू नका. तर मित्रांनो, ह्या 21,000 विद्यार्थ्यांमध्ये बसण्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे की जास्तीत जास्त कॉलेज चॉईस द्यायचे. एकतर तुम्हाला ऍडमिशन भेटतं की ज्यांना खूप जास्त पर्सेंटाईल आहेत. आता पर्सेंटाईल म्हणजे काय आहे, तर एकूण विद्यार्थ्यांमध्ये तुमची असणारी रँक. समजा तुमची रँक 99 असेल, 99 पर्सेंटाईल असतील, तर याचा अर्थ एकूण विद्यार्थी म्हणजे 74,000 विद्यार्थ्यांचं आपण जर काउंट केलं तर त्याच्यामध्ये तुमच्यावरती 1% विद्यार्थी आहेत. याचाच अर्थ 7,740 विद्यार्थी तुमच्या वर आहेत. 98 म्हटलात तर त्याचे तुम्ही पर्सेंट मध्ये कन्वर्ट करू शकता. तर असं हे पर्सेंटाईलचं गणित आहे. मार्क आणि पर्सेंटाईल ह्या दोन्ही गोष्टी टोटली वेगळ्या आहेत. ऍक्च्युअली सीईटी सेलने काय करायला पाहिजे की प्रत्येक बॅच वाईज विद्यार्थ्यांना मार्क किती पडले आणि त्यांचं या ठिकाणी आपण रँक कशी लावली हे डिटेल एक चार्ट मध्ये त्यांचे मार्क आणि त्याचं कन्वर्जन पर्सेंटाईल मध्ये आणि त्याचा रँक हे सीईटीने डिक्लेअर करायला पाहिजे. तर तुम्ही असा एक कंप्लेंट मेल घालू शकता किंवा सीईटी सेलकडे डिमांड करू शकता की पारदर्शकपणा येण्यासाठी तुम्ही हा सर्व डेटा जो आहे तो असा एका फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले करा. एवढे ह्या सेशन मध्ये एवढे विद्यार्थी बसले, हायेस्ट मार्क एवढा आहे, त्याच्यामध्ये पर्सेंटाईल अशा प्रकारे आम्ही त्यांचे मार्क आणि त्यांचं पर्सेंटाईल हे वेबसाईटला डिक्लेअर केलं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देखील संभ्रम राहणार नाही. परंतु सीईटी सेल कडून अशा प्रकारे त्यांचे मार्क्स किंवा काही डिक्लेअर केलं जात नाही, डायरेक्टली पर्सेंटाईल डिक्लेअर हे केले जातात. तर ही थोडीशी कुठेतरी चुकीची पद्धत आहे. तर मित्रांनो, असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.